दगडात देव आहे हे समजविण्यात धर्म यशस्वी झाला, पण माणसात माणूस आहे हे समजविण्यात मात्र अपयशी ठरला. प्रत्येकाने किमान स्वतःपुरती चांगला व्यक्ती होण्याची जबाबदारी उचलली तर जगात चांगल्या माणसांची कमतरता कधीच भासणार नाही. रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही बोलू शकते, पण आपले कधीच वाईट करू शकत नाही, कारण त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि मनात प्रेम असते. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखांचे रंग देतं. काही माणसं अशीच भली असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्याचं चांगलंच चिंतितात. जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरुदेखील आत्महत्या करतात. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. सुक्याबरोबर जर ओलंही जळणार असेल तर सुक्याबरोबर थांबायचं नाही. एवढा साधा कॉमन सेन्स ओल्याकडे पाहिजे. तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे, तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद त्यागणारे, तुम्ही त्यांना कितीही दुखावलं तरी तुम्ही सुखीच राहावं असं ज्यांना वाटतं ते फक्त आणि फक्त आपले आईवडील असतात. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात. कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका बनवू, कारण ती आपल्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत आपले गुण बघते आणि आपली शत्रू झाली की आपले दुर्गुण सगळ्यांना सांगते. माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. आयुष्य मनमोकळेपणाने जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या, कारण रात्री फुलांनासुद्धा माहीत नसतं उद्या स्मशानात जायचं की मंदिरात. मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट, त्याला घाबरायचं नाही. जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजेच आयुष्य आहे. जमेल तेवढा वेळ स्वतःला मोठे बनवायला लावा, कारण आता नातं माणसाशी नाही पैशाशी बनवलं जातं. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्या काड्या करणारे आपलेच नालायक असतात. श्री स्वामी समर्थ.